ओके. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. ठीक आहे. तर सुरुवातीला कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय ते सांगितलं बघा. द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन दॅट डिपेंड ऑन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल इन सोल्युशन अँड नॉट ऑन देअर नेचर इज कॉल्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. ठीक आहे. तर बघा द्रावणाचे काही भौतिक गुणधर्म असतात जे त्याच्या संख्येवरती अवलंबून आहेत की त्याच्या नेचरवरती नाही. त्या गोष्टीला काय म्हणले? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ओके. किती आहेत मग? 4 आहेत. वेपर प्रेशर लोअरिंग, बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन आणि ऑस्मोटिक प्रेशर. ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा विचार करतो कुठल्या द्रावणाचं? नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचं, त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते 0.02 मोलार किंवा त्यापेक्षा कमी असतं. ठीक आहे. तर सुरुवात करूया. सुरुवातीला वेपर प्रेशर लोअरिंग. ठीक आहे. तर बघा वेपर प्रेशर लोअरिंग, सुरुवातीला वेपर प्रेशर म्हणजे काय ते समजून घेऊया. तर व्याख्या काय आहे? वेन अ लिक्विड इन अ क्लोज कंटेनर इज इन इक्विलिब्रियम विथ इट्स वेपर, द प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर ऑन द लिक्विड इज इट्स वेपर प्रेशर. म्हणजे बघा एका क्लोज कंटेनर म्हणजे चारी बाजूने ते बंद आहे, ज्याच्यामध्ये जे लिक्विड किंवा द्रावण आहे त्याचं वाफेमध्ये रूपांतर होतंय. पुन्हा अप्पर सरफेसला ती वाफ जाऊन त्याचं पुन्हा पाण्यात रूपांतर होतं आणि एक प्रकारचं इक्विलिब्रियम डेव्हलप होतं. म्हणजे जेवढे वेपर्स तेवढंच लिक्विडमध्ये कन्व्हर्जन. आणि या वेपरमुळे जे प्रेशर लिक्विडवर एक्झर्ट होतं त्याला आपण वेपर प्रेशर म्हणतो. ठीक आहे. तर बघा आपण काय करतो इथं? वेपर प्रेशर लोअरिंग. तर एक सॉल्व्हंट घेतलाय ज्याच्यामध्ये आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केलेलं आहे. द वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इज लोअर्ड बाय डिझॉल्विंग अ नॉन व्होलाटाईल सोल्यूट इनटू इट. ठीक आहे. तर काय होईल बघा? नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केल्यामुळं द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट अबॉव द सोल्युशन. ठीक आहे. म्हणजे काय होणार आहे? हा जो नॉन व्होलाटाईल सोल्यूट आहे तो काय करणार आहे? जो ऍक्च्युअल वेपर प्रेशर आहे प्युअर सॉल्व्हंटचा तो कमी होईल, आपल्याला कमी झालेला पाहायला मिळेल. कशामुळं? तर ह्या नॉन व्होलाटाईल सोल्यूटमुळं. ठीक आहे. तर त्यामुळे आपल्याला काय काय गोष्टी मिळणार बघा मग. तर हा जो P1 आहे, P1 जो आहे तो लेस दॅन आहे कोणापेक्षा? P01 पेक्षा. म्हणजेच वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इज लेस दॅन वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. ठीक आहे. तर हे आपल्याला इक्वेशन मिळालं. आणि ह्याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग इज डेल्टा P इज इक्वल टू P01 मायनस P1. ठीक आहे. म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट मायनस वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. हे झालं इक्वेशन 2.5. ठीक आहे. त्यानंतर आणखीन काय गोष्टी आपल्याला लक्षात येतील बघा की की प्रश्न आहे की वाय द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट इज लोअर दॅन दॅट ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट. ठीक आहे. म्हणजे प्युअर सॉल्व्हंटपेक्षा ह्याचं जे वेपर प्रेशर आहे ते कमी का होतं ज्यावेळेस आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड करतो त्यावेळेस? तर त्याचं रिझन काय बघा. वेपर प्रेशर ऑफ लिक्विड डिपेंड्स ऑन द एज विथ विच मॉलिक्युल्स एस्केप फ्रॉम द सरफेस ऑफ लिक्विड. म्हणजेच काय? तर ज्यावेळेस त्या लिक्विडचं वेपरमध्ये कन्व्हर्जन होतं त्या वेपर्स किती सहजतेनं बाहेर पडतात याच्यावरती वेपर प्रेशर अवलंबून असतं. पण ज्यावेळेस आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड करतो त्यावेळेस काय होतं? जे सॉल्व्हंट मॉलिक्युल आहे त्याची जागा हे नॉन व्होलाटाईल सोल्यूट घेतो. त्यामुळं ज्या वेगानं हे जे सॉलिड मॉलिक्युल बाहेर पडत असतात तो वेग कमी होतो आणि त्यामुळंच आपल्याला वेपर प्रेशर जे आहे ते कमी झालेलं पाहायला मिळतं. ठीक आहे. जे आपण हे सेंटेन्स मार्क केलेत बघा ते याचं कारण आहे की आफ्टर ऍडिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट वेपर प्रेशर का कमी होतं ते. ठीक आहे. तर आपण आता डिफरंट सिच्युएशन टॅली करतोय. सुरुवातीला बघा राऊल्स लॉ फॉर सोल्युशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट. ठीक आहे. तर जो ओरिजिनल राऊल्स लॉ आहे त्याच्यामध्ये आपण काय सांगितलं बघा की वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन आणि वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट ह्याच्यामधलं आपण रिलेशन सांगितलं. ठीक आहे. आणि हा जो लॉ आहे तर काय बघा कशाला ऍप्लिकेबल असेल? ज्याच्यामध्ये द लॉ इज ऍप्लिकेबल ओनली टू द व्होलाटाईल सॉल्व्हंट. ठीक आहे. म्हणजेच काय असेल बघा P1 इज इक्वल टू P01 इंटू X1. म्हणजे त्याच्यात काय आहे? वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इन द सोल्युशन. ठीक आहे. आणि ह्याचा जर आपण ग्राफ ड्रॉ केला अशा पद्धतीने बघा तर काय केलं याच्यामध्ये आपण
P1 वर्सेस X1 असा आपण हा ग्राफ काढलेला आहे. वाय ॲक्सिसला वेपर प्रेशर, एक्स ॲक्सिसला मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट. तर हे कसे असतात, एकमेकांना प्रोपोर्शन असतात. म्हणजे जसं आपण एका बाजूला मोल फ्रॅक्शन वाढवत जाऊ, अगदी तेवढंच वेपर प्रेशर आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. ओके, तर आपण आधीही सांगितलं की फॉर बायनरी सोल्युशन जो सिच्युएशन आहे बघा की x1 प्लस x2 इज इक्वल टू 1 असतं. जर आपल्याला या x1 ची किंमत काढायची असेल तर x2 ला आपण इकडे शिफ्ट केलं, त्यामुळे काय होईल, x1 इज इक्वल टू 1 मायनस x2. आता ही जी किंमत आहे ती आपण या सोल्युशनमध्ये इक्वेशनमध्ये पुट करूया. इक्वेशन काय आहे, p1 इज इक्वल टू p01 x1. आता ही x1 ची किंमत हिथं आपण टाकली. ओके, त्यामुळे इक्वेशन काय मिळेल आपल्याला, p1 इज इक्वल टू p01 इन ब्रॅकेट 1 मायनस x2. आता ह्या p01 ह्याला मल्टिप्लाय करूया. काय मिळालं मग आपल्याला, p1 इज इक्वल टू p01 मायनस p01 इंटू x2. आणि आपण इक्वेशन रिअरेंज केल्यानंतर आपल्याला असं इक्वेशन मिळेल, p01 मायनस p1 इज इक्वल टू p01 इंटू x2. ठीक आहे, पण आपल्याला माहिती आहे की डेल्टा p जे आहे ते p01 मायनस p1 आहे, त्यामुळेच आपण हे जे आहे ते असंही लिहू शकतो, डेल्टा p इज इक्वल टू p01 इंटू x2. ठीक आहे, आणि आपल्याला असंही माहिती आहे की हा जो लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर आहे तो नेहमी कशावरती अवलंबून असतो, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. ठीक आहे, दॅट इज x2. ओके, आणि याच्यावरूनच काय लक्षात आलं, डेल्टा पी दॅट इज लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर इज अ कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी. आणखीन एक आस्पेक्ट आहे बघायचा, ज्याच्यामध्ये आपण काय सांगतोय, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. बरोबर आहे, तर बघा, द रेशो ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग ऑफ सॉल्व्हंट डिवायडेड बाय द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज कॉल्ड रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ठीक आहे, तर बघा इथं दिलं आपल्याला रेशो, वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट डिवाइड बाय वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट डिवाइड बाय वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. ठीक आहे, आता वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट जो आहे तो काय आहे, p01 मायनस p1 डिवाइड बाय हा तर आहेच p01. ओके, आणि आपण इक्वेशन 2.6 मध्ये काय बघितलं, डेल्टा p इज इक्वल टू p01 इंटू x2. ठीक आहे, तर आपण आता बघा या ठिकाणी हे जे इक्वेशन आहे ते असंही लिहू शकतो, ज्याच्यामध्ये बघा डेल्टा p डिवाइड बाय p01 इज इक्वल टू x2 इज इक्वल टू p01 मायनस p1 डिवाइड बाय p01. ओके, तर याच्यातून काय सांगायचं बघा मग, दस रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन. ठीक आहे, म्हणजे हे जे काय इक्वेशन आहे तेच काय सांगतं, ते कशाशी संबंधित आहे, रिलेटिव्ह लोअरिंग प्रेशर. तर जेवढे सोल्यूट पार्टिकल आहेत सोल्युशनमध्ये त्याचा जो असणारा काय नंबर आहे किंवा जो मोल फ्रॅक्शन आहे त्याचे एवढे असतात. आणि याच्यावरून काय सांगितलंय, दस द रिलेटिव्ह वेपर प्रेशर लोअरिंग इज अ कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी. तर बघा, आपण हा जो सोल्यूट आहे त्याचं मोलार मास सुद्धा डिटरमाइन करू शकतो. त्यासाठी काय करायचं, मग मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम वेपर प्रेशर लोअरिंग. ओके, तर बघा, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ x2 ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन. ओके, तर आपल्याला इक्वेशन माहिती आहे 2.6 काय, ज्याच्यामध्ये आपण डेल्टा p इज इक्वल टू p01 इंटू x2 काय आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. ठीक आहे, इंटू वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट इंटू लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. पण आपण आधी ही काय सांगितलं की डेल्टा p डिवाइड बाय p01 इज इक्वल टू x2. ओके, तर यापूर्वी आपण आधीच्या एका टॉपिकमध्ये काय रिवाइंड केलंय की मोल फ्रॅक्शन ऑफ कॉम्पोनंट ऑफ सोल्युशन इज इक्वल टू इट्स मोल्स डिवायडेड बाय द टोटल मोल्स इन द सोल्युशन. मग काय होईल बघा, x2 इज इक्वल टू n2 अपॉन n प्लस n2. ठीक आहे, म्हणजे n2 काय असेल, एक घटक असणार आहे की नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. ठीक आहे, आणि n1 काय असणार आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट. बरोबर आहे, ज्याच्यावर आपल्याला x2 ची किंमत मिळेल. आणखीन जरा इलॅबोरेट करूया, ज्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात आलं बघा, वेअर n1 आणि n2 आर द मोल्स ऑफ सॉल्व्हंट अँड सोल्यूट. ठीक आहे, आणि n1 इज मच ग्रेटर दॅन n2 आणि n प्लस n2 त्याचं काय सांगितलं बघा, इज एक मिनिट, n प्लस n2 चं बघा, इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. ठीक आहे, इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 झालं हे. ओके, तर हे जर सगळ्या गोष्टी विचार केला आणि आपल्याला x2 जर पाहायचं असेल तर x2 काय मिळेल बघा, n2 अपॉन n1. ओके, आणि ही किंमत आपण ह्याच्यामध्ये पुट करूया. ती इक्वेशन काय आपलं, डेल्टा p अपॉन p01 आणि x2 च्या ऐवजी आपण ही किंमत इथं ठेवली. ओके, तर आता लक्षात घ्या,
सपोज दॅट वी प्रिपेअर सोल्युशन बाय डिझॉल्विंग W2 ग्रॅम ऑफ सोल्यूट. ठीक आहे, सोल्यूट किती आहे W2 ग्रॅम आणि W1 ग्रॅम काय आहे सॉल्वंट आहे. तर काय होईल बघा मग, द मोल्स ऑफ सोल्यूट ऑफ सॉल्वंट इन द सोल्युशन आर देन. ठीक आहे, पहिल्यांदा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट काय असेल N2 इक्वल टू W2 अपॉन M2. या ठिकाणी W2 काय आहे वेट ऑफ सोल्यूट आणि M2 काय आहे मोलार मास ऑफ अ सोल्यूट. आणि सॉल्वंटच्या बाबतीत बघा N1 इज इक्वल टू W1 अपॉन M1. W1 काय आहे ग्रॅम ऑफ सॉल्वंट डिवाइड बाय M1 काय आहे मोलार मास ऑफ अ सॉल्वंट. ओके, तर हे जे 2.10 आहे हे आपण ह्या इक्वेशनमध्ये जर पुट केलं तर आपल्याला अशा पद्धतीने मिळेल बघा. x2 इज इक्वल टू डेल्टा पी अपॉन P01 इज इक्वल टू W2 इंटू M2 अपॉन W1 M1. ठीक आहे, आता आपण काय केलं, जर हे इक्वेशन जर रिअरेंज केलं, ह्या ज्या किमती ज्या आहेत P01 मायनस P1 डिवाइड बाय P01 इज इक्वल टू डेल्टा पी अपॉन P01 आणि हे जर इक्वेशन रिअरेंज केलं तर काय मिळेल बघा, W2 आता हा M1 इथे डिवाइड करतो, इकडे जाऊन मल्टिप्लाय करेल W2 इंटू M1 डिवाइड बाय M2 इंटू W1. आणि ह्या जर सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असेल तर आपण हा जो मोलार मास ऑफ सोल्यूट दॅट इज M2 जो आहे तो आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, आणि असे काही प्रॉब्लेम जे आहेत ते तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये या व्हॅल्यू तुम्हाला पुट करायच्या आहेत, काही गोष्टी गिवन असतील, सगळे कॅल्क्युलेशन करून ते सॉल्व्ह करायचं आहे. किंवा या ठिकाणी सुद्धा आणखीन एक एक्झाम्पल दिलेलं आहे.